करतो त्यात पण आपण 27 गावाला देतो. तुम्हाला आता सांगतो की पालघरची लाईन 250 MM आहे, पण पालघर पासून हे जे आपलं आहे काय नाव आहे मंदिर वाघोळसरला 300 MM लाईन गेली आहे. का गेली ती चौकशी करा. तिकडे नवीन बिल्डर झालेत. आज पालघरला पाणी मिळत नाही, पण तुम्ही वाघोळसरला 300 MM पाण्याची लाईन दिली आहे. सभागृहात साहेबांना माहिती असेल. सन्माननीय हे मला वाटतं विरोधी पक्ष नेते होते, गटनेते होते कनक मध्ये साहेब, त्यांनी खुलासा करावा. आज विरार पालघर सूर्यापासून 8 किलोमीटरवरती आहे. ऐका दादा, लोकांना कळू द्या. आणि विरार इथून आहे 56 मीटर. विरारला 150 MT पाणी सँक्शन आहे. आणि दादा म्हणजे आम्ही पक्ष बोलायचे नाही का लोकांचे, म्हणजे आम्ही लोकांचे प्रतिनिधी नाही का इकडे. मी पण 57,000 वोटरचं प्रतिनिधी करतो. ऐका मला, ऐका प्रश्न असा आहे, प्रश्न उत्तर असं आहे दादा की विरार इथून 56 किलोमीटर आहे आणि विरारला 150 MT सँक्शन आहे आणि विरार लिफ्ट करतो 225 MT. मला डिटेल्स माहिती आहे. पालघरमध्ये आपण 14 MT लिफ्ट करतो, ते पण 27 गावात देतो. आज लोकांना पाणी त्याच्यावरती विचारा प्रश्न सभागृहात बसणार लोकांना जे म्हणतात ते सांगितलं करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला असं जाणवलं नाही की कुठल्या तरी एखाद्या पक्षाला तरी पुढे केलं किंवा एखाद्या उमेदवाराच्या बाहेर असं काही वागणे. आणि प्रत्येक उमेदवाराला बाजू मांडण्याची संधी दिली आणि प्रत्येक उमेदवाराला ज्या वेळेला ज्या बाजूसाठी त्यांना उभं राहायचं होतं, बोलायचं होतं, विविध प्रश्नांची त्यांनी प्रत्येक वेळेला कलाटणी दिली आणि चांगला सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणि मी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी म्हणून त्यांचे निश्चितच धन्यवाद मानतो. तुम्ही कोणी विचारतच नाहीत आम्हाला. तुम्हाला एक कन्सल्टिंग म्हणजे एक कन्सल्टिंग रस्त्याचा सुद्धा आर्किटेक्ट असतो तो तुम्हाला, आणि त्या किती ट्रॅफिक आहे त्याचं सगळं हे करूनच रस्ता बनवायचा. नुसता डांबरी आणि मी सुधीर भाऊच्या मनात सहमत आहे. परंतु आता आम्ही आता ठेके काढलेले आहेत त्याला 3 वर्षाची हे लायबिलिटी पिरियड दिलेली आहे. म्हणजे 3 वर्षात तो रस्ता त्यांनी पुन्हा खराब झाला तर करायचा आहे. डांबराचं उदाहरण विशेष सगळाच रस्ता डांबरीकरण पाहिजे, सगळाच रस्ता कॉन्क्रीट पाहिजे असं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की किती माझ्यामध्ये तरी 11-12च्या सुमारामध्ये ज्या वेळेला पाणी साचत होतं त्यावेळेला आपण कॉन्क्रीट केलेलं आहे पावसाळ्यामध्ये. माझ्या मते 5 दिवस सुद्धा त्या रस्त्याला विश्रांती दिली नव्हती फिलिया हॉस्पिटलच्या समोर. तो कॉन्क्रीट 2012चा आहे, 13 वर्ष झाले. आज सुद्धा तो कॉन्क्रीट तसा टिकून आहे. संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट असं मी म्हणणार नाही. जो वैशिष्ट्य म्हणजे जिकडे खरोखर खड्डेच पडतात काय तेवढा मी पॅच आहे 50 मीटर 100 मीटर. ऐका एक मिनिट ऐका, 50 मीटर 100 मीटरचा पॅच जो खरोखर काय खड्डा पडतो म्हणजे गोठणपूरचा समजा स्पॉट आहे किंवा आपल्या राटोकीच्या समजा, हे असे स्पॉट जे आहेत खड्ड्यांचे तिकडे कॉन्क्रीट झालं पाहिजे. आणि दादा जे बोलले त्याच्या मताशी मी सहमत आहे. पण दादाने एक सिंपल उदाहरण देतो की आपल्या घराच्या शेजारचा जो कॉन्क्रीट झालेला आहे तो कुठल्या कालावधीचा आहे बघा. रस्त्याची जर क्वालिटी दिली तर रस्ता नक्कीच चांगला होत असतो. नाहीतर आपल्या वडोदरा अहमदाबाद हायवे बघा, आम्ही आमचं पण आयुष्य राजकारणामध्येच गेलेलं आहे. आम पालघरची जनता काय विचार करेल हे सांगण्याची गरज नाही. जनतेला माहिती आहे कोण 24 तास काम करतं, कोण लोकांना 24 तास वेळ देतो. त्यापेक्षा फालतू परत माघार घेतो, गैरसमज करून घेऊ नका. पण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण काय करू शकतो. कारण जर तुम्ही असं एका ठिकाणी असं बोलता मी हे करणार आहे, मग तुम्ही जेव्हा 14 ते 19 होतात तुम्ही काय काय कामं केली ते सांगा जरा. एक मिनिट जरा प्रश्न विचार तुम्ही 14 ते 19 मग या एक मिनिट सांगतो परत तुम्ही प्रश्न विचारता उत्तर पण घ्या. पण 14 ते कालावधीमध्ये तुम्हाला काम करायला तुम्हाला वेळ नव्हता. बघा पर्सनल आहे हे पर्सनल आणि पास मध्ये पण जाऊ नका. पर्सनल घेतलं जातं हे बघा पर्सनल घेतलं जातं. वतीने आम्ही या कॅम्पेनसाठी आता मतदारांना जागरूक करण्यासाठी निवडणूक लढवतोय. तर त्या स्वरूपात आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं एखाद्या नागरिकांना सगळ्यांना एक शपथ द्यावी की ह्या 2025च्या पालघर नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून येतोय तर आपण कोणत्याही प्रकारे पहिल्यांदा तर मतदारांना प्रलोभन न देता, लाच न देता सन्मानाने मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करायचं. दुसरी गोष्ट की मी निवडून आल्यावर मी एक शपथपत्र स्टॅम्प पेपरवर बनवलंय. मी निवडून आल्यावर अथवा निवडून आलो नाही तरीही पालघर नगर परिषदेमध्ये कामाचे टेंडर येणार नाही, कोणतीही ठेकेदारी देखील येणार नाही. त्याच्यानंतर विकास कामांसाठी आलेला शासनाचा सर्व निधी हे सांगायचं, हे अपेक्षित आहे. योजना जी डिझाईन केलेली आहे ती 1991ला डिझाईन केलेली आहे आणि त्याची कालावधी
30 वर्षाचा पकडला होता 1931, आणि त्या कालची लोकसंख्या होती ही 31 लाख पकडलेली लोकसंख्या ही 1,55,000 पकडली होती. ही 26 गाव मिळून. आणि आज परिस्थिती अशी आहे तर पालघरचीच लोकसंख्या अर्थमॅटिकली डिझाईन केली तर 1,55,000च्या वर झालेली आहे. त्यामुळे सध्या असलेली अस्तित्वात पाणी पुरवठा योजना ही नवीन डिझाईन करावं लागेल. आणि त्याशिवाय नवीन डिझाईन केल्याशिवाय पाणी पुरवठा व्यवस्था करावं लागेल. तर सर्वप्रथम पाणी पुरवठा योजना नवीन डिझाईन करावं लागेल. धन्यवाद. त्याचा मी दुसरा प्रश्न विचारला तुम्हाला. तर पालघरमध्ये गटार बांधून मच्छरांना एक सुरक्षित असं घर दिलंय का, हा प्रश्न पालघरकरांना प्रत्येकाला पडलेला आहे. याचं पहिलं उत्तर भीतमजी देऊ शकतात. याच्यावरती तुम्ही भावी नगराध्यक्ष म्हणून कुठली उपाययोजना करणार, हा प्रश्न आहे. जर लोकांनी मला निवडून दिलं तर सगळ्यात पहिले भुयारी गटर योजनेचं प्रोव्हिजन करायचं आहे. कारण आज सगळी गटर तुंबली. मी आता सगळं पाणी दूषित जातं पाणेरीमध्ये. आज जरा वडल्यापर्यंत जाऊन बघा काय परिस्थिती आहे. त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती म्हणजे अल्ल्याळीची आहे. आज अल्ल्याळीला सगळं पाणी जाऊन सेटल झालंय. एटीपी प्लॅनची आवश्यकता आहे. कोणी विचार केला म्हणजे अजून ह्या लोकांना किती वर्ष आम्ही ते करायला, म्हणजे 100% कामं करणार. भुयारी गटर योजनेची मागणी करणार, सगळं करणार, लोकांसाठी करणार, लोकांना विचारून करणार. धन्यवाद. म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे की यांना अजून किती वर्ष पाहिजे. प्रश्न मी विचारतो. उत्तर मी तुम्हाला काय म्हणायचं, गटर जे मच्छरांसाठी घर बनायचं आमच्या पालघरला भुयारी गटर योजना 55 कोटीला मंजूर झाली. बरोबर आहे. त्याचा इस्टिमेट गेले 110 कोटी. ऐक नाही 110. योगी ते काय वाढून करून झाल्याची मला सवय नाही. भुयारी गटर कधी 2009 का 14 हो मात्र 14 लाख का 9 ते 14 ना बरोबर. आता ती भुयारी गटर जेव्हा काँग्रेस सरकार होतं, केंद्रामध्ये काँग्रेस सरकार होतं, म्हणजे मला वाटतं त्याच्यात हिस्सा असतो 65% केंद्र, 35% महाराष्ट्र शासन. म्हणजे हे सगळे केले असतात. म्हणजे सन्माननीय प्रीतमराव, आपले ॲडव्होकेट प्रीतमराव साहेबांना मी असं म्हणत नाही की तुम्ही ते काम सक्सेस करून दाखवत नाही. पण समजा मी उत्तम पिंपळे किंवा प्रीतम पिंपळे सत्ताधाऱ्यांपुढे जेव्हा सत्ताधारी असतात, सत्ता ज्यांची सत्ता असते, ती कुठल्या योजना या 100 कोटी द्यायचे का नाही, 1 कोटी द्यायचे का नाही, ते ठरवून प्लॅनिंग करून सगळं करत असतात. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला किंवा पालघरच्या मायबाप जनतेला म्हणून विजन असं ठेवा की जे आपल्याला सक्सेस करता आलं पाहिजे. म्हणून भुयारी गटर योजनेपेक्षा आज आपला हा ते 15 लाखाचा ठेका होता, हा स्वच्छतेचा ठेका. मैडम, पालघर जिला परिषद में अभी जो इलेक्शन का माहौल चल रहा है, बहुत सारी समस्या देखने के लिए मिला है और इस समस्या में अलग अलग अपना लोगों ने विचार व्यक्त किया समस्या को लेके. तो आप अपना परिचय दीजिए. जी, मेरा नाम शमीर शेख है, मैं कांग्रेस पार्टी से हूँ. मेरा सवाल ये है, आज मैंने यहाँ पर देखा हमारे सब जो नगर अध्यक्ष के लिए जो उम्मीदवार खड़े हैं, हर किसी ने अपनी अपनी बातें रखी. जनता से सवाल नहीं पूछा. हाँ. क्यों नहीं पूछा? जनता को एक मौका देना चाहिए. आपको चुन के लाने वाले कौन है? जनता है. जनता, हम जैसे कार्य करते हैं, जनता है, हम लाते तभी आप लोग आते हैं. पहला सवाल तो जनता का होना चाहिए. आप लोग जनता से कोई सवाल नहीं करते, आप लोगों की बात करते. अच्छी बात है, हमें बहुत अच्छा लगा कि आप लोग ने मच्छर के बारे में कहा, गटर के बारे में कहा. हर चीज़ का एक सॉल्व होना चाहिए. लेकिन आज जो पालघर में हो रहा है, हिंदू मुस्लिम बहुत हो रहा है, ये नहीं होना चाहिए. क्योंकि हम हिंदुस्तान में रहते हैं और हमारे यहाँ पालघर में एक ही है, हमारे महाराष्ट्र में बहुत एक ही है. कभी ये बात नहीं होती है. आप लोग आज वोट मांग रहे हो, नगर पालिका का इलेक्शन लगा, मुसलमान के वोट चाहिए और आप मुसलमानों को घर नहीं दे रहे हो. आज जहाँ जहाँ मुसलमान जाता है उनको बोला जाता है कि आप मुसलमान हैं, आपको घर नहीं मिलेगा. ये सवाल मेरा नगर सेवकों से है, चाहे भैया हो, चाहे महाराष्ट्रन हो. आप मच्छी खाते हो, आप मटन खाते हो, क्यों भाई? वोट लेने के टाइम पे तो ये सवाल आप लोग नहीं करते और आज आप लोग ये सवाल कैसे करते हो? ये जो प्रश्न है जी. कि आप लोगों को
मुस्लिम हो घर नहीं मिलेगा। जी। ये प्रश्न कहाँ से ये बिल्डर को यहाँ से जहाँ जहाँ जिस बिल्डिंग में जा रहे हैं घर के लिए वहाँ पर ये कहा जा रहा है कि आप मुसलमानों, पहले बोलते हैं कि हाँ हम देंगे भाड़े से, जैसा रेंट पे वहाँ मांगते ही घर मुसलमान का नाम सुना कि हम मुसलमान को घर नहीं दो। तो मेरा ये नगर सेवक, हर एक नगर सेवक से सवाल है कि आप उनको जब बिल्डरों का एनओसी देते हैं ना, तो आप एक वहाँ पर बोर्ड लगा दो कि हिंदू मुस्लिम नहीं होना चाहिए। कारण क्या है, क्यों बोलते हैं इस तरीके अब से यही बिल्डर नहीं लोग? पता कि वो क्यों कहते हैं। ये सवाल नगर सेवक ने पूछना चाहिए। एनओसी तुम लोग देते हो, वोट हमारे लेते हो, आप नगर सेवक बनते हो, नगर अध्यक्ष बनते हो, वोट तो हम जनता के लेते हो आप लोग। आप कंप्लेंट डालते हैं बिल्डर के खिलाफ? देखिए कंप्लेंट एक बार डालते तो हैं मैंने पुलिस फिया स्टेशन में? वाले के नाम से एक बार किया था, उसका कुछ रिजल्ट नहीं निकला। कहते हैं ना, जैसा कैसे ना भ्रष्टाचार, यहाँ पर भ्रष्टाचार बहुत है। तो मेरा यही कहना है सारे नगर सेवकों, जितने उम्मीदवार खड़े, मैं उनको फिर भी एक धन्यवाद दूंगी कि आप लोग सब चुन के आए, लेकिन एक साफ सुथरे से काम करें। यहाँ हिंदू मुस्लिम ना करे, हर लोगों के काम करे, कोई भी धर्म का हो, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, सबको एकजुट से लेके काम करें और ये हिंदू मुसलमान नहीं करें। धन्यवाद।